नमस्कार. ऑनलाईन स्कूल या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा. ईव्हीएम विषयी आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. ईव्हीएम मध्ये बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट या तीन घटकांनी मिळून ईव्हीएम तयार होते. या तिन्ही घटकांची आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. तरी सुद्धा व्हीव्हीपॅट संदर्भानं अतिशय महत्त्वाच्या काही सूचना आहेत, त्या सूचना आता आपण पाहणार आहोत. व्हीव्हीपॅट यंत्रावर सूर्यप्रकाश पडणार नाही याची दक्षता घ्यावी व त्याप्रमाणे मतदान कक्षामध्ये त्याची रचना करावी. व्हीव्हीपॅट यंत्र बल्ब अथवा ट्यूबलाईट यासारख्या कृत्रिम प्रकाश किरणांचाही थेट प्रकाश पडणार नाही याची काळजी घ्यावी. ईव्हीएम व्हीव्हीपॅट यंत्र सुरू केल्यानंतर व्हीव्हीपॅट यंत्रामधून स्वयंचलितरित्या ऑटोमॅटिक 7 स्लिप या बॉक्समध्ये जमा होतात आणि त्या जमा झाल्यानंतर प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात करायची आहे किंवा चाचणी मतदानाला सुरुवात करायची आहे. व्हीव्हीपॅटची वाहतूक करताना पेपर रोल नॉब आडव्या हॉरिझॉन्टल स्थितीमध्ये असण्याची दक्षता घ्यावी, ठेवण्याची दक्षता घ्यावी. व्हीव्हीपॅट यंत्र चाचणी मतदानासाठी किंवा प्रत्यक्ष मतदानासाठी वापरताना पेपर रोल नॉब उभ्या स्थितीत ठेवण्याची दक्षता घ्यावी की जो चित्र क्रमांक 2 फोटो 2 मध्ये दाखवलेला आहे. व्हीव्हीपॅट यंत्र चाचणी मतदानानंतर मतदान प्रक्रियेसाठी मोहरबंद करण्यापूर्वी म्हणजे सील करण्यापूर्वी पेपर रोल नॉब हॉरिझॉन्टल स्थितीत ठेवायचा आहे. प्रत्यक्ष मतदान सुरू करण्यापूर्वी पेपर रोल नॉब उभ्या व्हर्टिकल स्थितीत ठेवूनच कंट्रोल युनिटचे पॉवर सप्लाय बटन ऑन करावे. म्हणजेच कंट्रोल युनिट सुरू करण्या अगोदर तुमचा जो पेपर नॉब आहे, पेपर रोल आहे, तो पेपर नॉब व्हर्टिकल करूनच कंट्रोल युनिट चालू करायचा आहे. मतदान प्रक्रिया संपेपर्यंत पेपर रोल नॉब उभ्या स्थितीत राहील याची दक्षता घ्यावी. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फेरबदल करू नये. अशा प्रकारच्या अत्यंत महत्त्वाच्या सूचना आहेत. व्हीव्हीपॅटच्या संदर्भाने या सूचनांची अंमलबजावणी करावी जेणेकरून संपूर्ण मतदान प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.